इमोशनल असा हा मिशन आहे. सर्व मी जे डॉक्टर्स आहेत आपले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की या मुलीच्या माहिरूर या मुलीच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो काही एक प्रकारचा नवीन आयुष्य दिलं एक प्रकारे दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही मुलाची भूमिका निभावलेली आहे, त्यासाठी खरं तर अतिशय मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. काल आपण वर्ल्ड हिअरिंग डे 2026 आपला 3 मार्च आज आपण साजरा केला आणि हिअरिंग केअर फॉर एव्हरी चाइल्ड असं जे टॅगलाईन आपल्या या वर्ल्ड हिअरिंग डेच्या आपण ठेवली आहे, तर ती खऱ्या अर्थाने ती टॅगलाईन न ठेवता ते प्रत्यक्षात त्याचं जे रूपांतरण आहे ते आपल्या हॉस्पिटलला केलेलं आहे. आणि या डिजिटल कॉक्लिअर इम्प्लांट करण्यासाठी जे काही आपल्याला निधी लागला, जो काही जे आपल्याला इक्विपमेंट्स लागले ते आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जो निधीचा जो सगळ्यात चांगला काही वापर होऊ शकतो तो एखाद्याला अशा पद्धतीचं जीवनदान देण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळं त्याचा सुद्धा मला एक अभिमान आहे की निधीचा अत्यंत चांगला वापर माहिरूर या मुलीचं आणि तिच्या पालकांचं सुद्धा खूप अभिनंदन करतो की आज माहिरूरची ती खरी तर कोहिनूर झाली. आज उसको हियरिंग आवाज आई तो अभी वो कोहिनूर बनेगी, आपका नाम रोशन करेगी. इसके साथ ही जे 2 आपल्या आणखी इनलाईन आहे त्यांचं सुद्धा डॉक्टरांनी लवकर शेड्यूल करावं आणि इतरही जे काही अशा पद्धतीच्या नैसर्गिक असुविधेला ज्या बालकांना आपल्याला सामोरं जावं लागतं, मग आपण आरडीएस के थ्रू पण अनेक काम करत असतो, तर त्यांना सुद्धा आपण जास्तीत जास्त मदत करावी. जे काही आपल्याला याच्यासाठी आपल्याला अपग्रेडेशनसाठी जी मदत लागेल ते आपण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून करूया थोडे मी सांगतो. आणि सर्वांना सुद्धा एक जस्ट लिव्ह यू ऑल विथ दिस थॉट की आपल्याला असे काही मोमेंट्स असतात जे आपल्याला आयुष्यामध्ये ग्रेटफुल राहण्यासाठी शिकवतात. ग्रेटफुल म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आभारी राहिलो पाहिजे. तर ह्या अशा गोष्टी की ज्या आपण ग्रँटेड घेतो, माझे हात व्यवस्थित चालतात, माझे डोळे व्यवस्थित मला दाखवतात, जग मला ऐकायला येते, मला पाय दिले देवाने चांगलं चालतो, रनिंग करतो, असं म्हणजे सगळ्या गोष्टीबद्दल आपण ग्रँटेड घेतो. ते कधी ग्रँटेड न घेता जर आपण त्याला ग्रेटफुल राहिलं तेच एक खरी एक प्रकारची फिलिंग आहे असं मला वाटतं. त्यामुळं कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण क्लिप करत असतो, तक्रारी करत असतो, तर या बालकांकडून खरंच आपण शिकलं पाहिजे की कुठल्याही गोष्टी तक्रारी न करता जे आहे ते ग्रेटफुल राहून आपण आपलं काम कसं पुढे नेऊ शकतो हे सुद्धा त्या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो.